स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। शिव मंदिर पे दुर्गा गणेश मूर्ति प्राण प्रतिष्ठान का आयोजन माननीय श्री रामदास गुलवी साहब के द्वारा किया गया। हम आपको बता दें कि यहाँ पे जो जूना मंदिर था वो जर्जर हो चुका था, जो रामदास गुलवी साहब के नेतृत्व में और उनके कोशिश से न्यू मंदिर बन करके तैयार हुआ और उसका ही प्राण प्रतिष्ठान था, जहाँ पे अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन भजन का आयोजन किया गया, जो आज का कालाचा कीर्तन महाराज गणेश जी के द्वारा किया गया, जहाँ पे हजारों के तादाद में लोग मौजूद थे। और कालाचा कीर्तन का सबसे बड़ी बात ये रहता है कि दूर दूर से लोग प्रसाद ग्रहण करने के लिए आते हैं। इसका बहुत ही महत्व रहता है जो कृष्ण भगवान से जुड़ा हुआ है। तो आप देख सकते हैं कि बहुत सारे लोग जो है वहाँ पे मौजूद थे और कीर्तन खत्म होने के बाद सबने महाप्रसाद का भी लाभ लिया। तो चलिए हम थोड़ा सा कुछ आपको दृश्य दिखाते हैं और पूर्ण जानकारी के लिए आपको मान्यवरों को सुनना पड़ेगा। श्री रामदासजी दादा उपस्थितांमध्ये, आदरणीय सुनील महाराज, आदरणीय बाळारामजी महाराज उपस्थितांमध्ये, बाकी सर्व आमच्या भिवंडीत राहिलेले श्याम भाऊ, मृदंगमणी दिलीप दादा, जयेश भाऊ, विष्णू दादा, प्रमोद भाऊ, राहुल, बाकी सर्व मंडळी, बालगोपाल, सगळ्यांना विणीकर्यामध्ये आमचे काय याचं नाव हे यश, नवनाथ आणि आमचे विकास भाऊ आणि उमेश भाऊ आणि काय तुझं नाव काय उपस्थित असतात. पण इथे दादांच्या प्रेमा खातर, आग्रह खातर त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. असं आपल्याला कुठल्या तरी कामात आपण वाहून घेतलं पाहिजे. संसारात जेवढं वाहून घेतलं ना त्यातलं थोडं तरी देवाला वाहून घ्या, थोडं तरी वाहून घ्या. 10 मिनिटं तरी, 10 मिनिटापासून सुरुवात करा. 10 मिनिटापासून देवाला 10 मिनिटं द्या सुरुवातीला, मग नंतर शेवट असा येईल की संसाराला तुम्ही 10 मिनिटं द्याल, बाकी 50 मिनिटं परमार्थातच राहा. विशेषतः आहे असं झालं पाहिजे. असं झालं की काम झालं. म्हणून गुळवी परिवार, रामदास भाऊ यांना द्यावेत तेवढे धन्यवाद. थोडे त्यांनी मूर्तीदान केली आणि हा एवढा मोठा उत्सव, सुंदर शिष्टम मधुरम. नाही तर काही ठिकाणी कष्टम आहे आपला. आपल्यावर त्यांचे उपकार आहे,
त्यांनी जर बटन बंद करत आपलं काय, त्याला आपला आवाज बंद करता येतो आणि त्याला नाडी बंद करता येते. सगळ्यांच्या नाड्या त्याच्याकडे आहेत. जोपर्यंत नाडी चालू आहे तोपर्यंत घडी बघा आणि घडी साधा. का म्हणे घडी घडीने साधावी, घडी घडी साधलं आणि पांडुरंगा रकुमाई वल्लभ राईचा वल्लभ पावे जोलबा पांडुरंगा रकुमाई वल्लभ राईचा वल्लभ पावे जोलबा महाराज भगत कैलास महाराज चौधरी ज्यांची त्यांनी दिलेली आहे त्यांचाही ते स्वागत सत्कार केला जावा. भक्त पारायण पंडित महाराज येणे तो विनंती करतोय त्यांनी पुढे येऊन त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. कृष्ण ठाकरे गोलसे दिलीप अशी येथे उपस्थित आहेत त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. कुंडली कवर्जा हरिविठ्ठल हरिभक्त पारायण गणेश सरवली हरिभक्त भिवंडी या हे कुठे असतील त्यांनी पुढे यायचंय. हरिभक्त पारायण पाटील बाबा कैशिवली पांडुरंग पाटील कैशिवली कुठे असतील त्यांनी पुढे यायचंय. कुठे असतील त्यांनी पुढे येऊन त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. सौ वर्षताई गावरी नवी मुंबई कुठे असेल त्यांनी पुढे येऊन त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. मंदिर बद्दल काय जानकारी देणार? मंदिर हे 2001ला आपण बनवलेलं आहे आणि त्यावेळेला ते जुनं मंदिर होतं ते थोडंसं पाणी गळायला लागलं म्हणून मग आपण हे नवीन मंदिराचे जीर्णोद्धार करायचं आपण ठरवलं आणि त्याप्रमाणे परमेश्वराने आपल्याकडून करून घेतलं. त्यासाठी या सगळ्या मंडळीचे आपल्याला परिसरातील सगळ्या मंडळींनी हातभार लावला आणि त्यातून आपण ते निर्माण केलेलं आहे. ते आपलं स्वतःचं नसून करता सगळ्यांसाठी आहे. कधी पण कोणी आला सगळे आले तर त्यांच्यासाठी ते होतं उभे राहणार आहे. ते माझं म्हणून नाही आहे आणि त्याच्यामुळे या माझं एकट्याने हे कार्यक्रम केले नाही तर मला सगळ्या या मंडळीचा हातभार लागला. धामणगाव असो, वडपा असो, खानपा असो, गोडसरे असो, निंबोंगे असो, सगळ्या लोकांनी सहकार्याची भूमिका केली. आज इकडे या ठिकाणी सगळे लोक येऊन उपस्थित राहिले म्हणून आपण त्या कार्यक्रमाला शोभा वाढवू शकलो आणि त्या लोकांनी उपस्थितीमुळे आपल्याला थोडासा उत्साह वाढला आणि त्याच्यातून हे सगळं निर्माण झालं. बऱ्याचशा लोकांनी अन्नदानासाठी मदत केली, बऱ्याचशा लोकांनी आपल्याला वस्त्रदानासाठी मदत सौभाग्यवती परिषदाई नरेश गावरी वाशी नवी मुंबई सगळ्यांनी ज्या ज्या गोष्टी आपल्याला मदतीच्या होत्या त्या त्यांनी आपल्याला त्यातून हे सगळं निर्माण झालेलं आहे आणि मी परमेश्वराकडे एवढीच आई जगदंबेकडे प्रार्थना करतो की या मंदिरात कोणीही येईल तर सगळ्यांचं कल्याण हो, सगळ्यांना चांगल्या प्रकारची सद्बुद्धी मिळो, सगळ्यांचा ते भरभराटी करताना चांगलं आयुर् आरोग्य लाभो अशी मी त्यांना विनंती करतो. परमेश्वराला विनंती करतो. कार्यक्रम बघून असं मन प्रसन्न झालं. आत्ताचे जे महाराज होते गणेश महाराज कुंटेवार
यांनी प्रशस्ताचं कीर्तन रूपी पाठवलं आणि आमचे आई रामदास महाराज यांनी असं भव्य दिव्य प्रोग्राम करून लोकांना सभ्यदेव केली. जय महाराज. त्यांचे आभारी आहे. हरिपाठ भजन कीर्तन या सर्व कार्यक्रमाला इथं पंचकृषीची सर्व मंडळींनी साथ दिली आणि ह्या कार्यक्रमाला आपल्या वडपेगावचे सरपंच पंचकृषीतील सर्व लोकांनी अतिशय आनंदाने उत्साहाने हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि या दुर्गामाता आपल्या पंचकृषीला चांगला आशीर्वाद देवो. आणि मंदिरबद्दल काय जानकारी देणार? रामकृष्ण हरी. मस्तक माझा पायावरी या न्यायाप्रमाणे या उक्तीप्रमाणे आज येथे शिवगणेश मंदिर प्रतिष्ठापना वर्ष 2026 जुन्या मंदिरा 25 वर्षे पूर्ण होऊन यावर्षी 30व्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेले आहे. तरी मामाच्या मनात आले की आपण जुने मंदिर सोडून एक नवीन मंदिराची उभारणी करावी आणि वारकरी संप्रदायाची ध्वजा ही उंचवावी असे त्यांच्या मनात आले आणि त्यांनी नवीन मंदिर उभारून त्या मंदिरामध्ये शिव गणेश आणि दुर्गामाता या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा स्थापना केलेली आहे. आणि मोठ्या जोमाने इथे 3-3 दिवसाचा वारकरी संप्रदायाचा सप्ताहानुसारच कार्यक्रम त्यांनी इथे राबवलेला आहे. 3 दिवसामध्ये सकाळी काकड आरती, दुपारी होम हवन, मंत्रोपचार अशा प्रकारचे सर्वच प्रकारचे कार्यक्रम त्यांनी इथे केलेले आहेत. त्यानंतर संध्याकाळी नियोजित केल्याप्रमाणे हरिपाठाची सेवा, त्यानंतर कीर्तनाची सेवा असे दिवसभर पूर्ण 3.5 दिवसामध्ये कार्यक्रम त्यांनी राबवलेले आहेत. मी सर्वांच्या वतीने मामाचे आभारीच आहे, कारण या गावामध्ये या पाड्यामध्ये असा कोणताही कार्यक्रम होत नव्हता, परंतु तो कार्यक्रम यशस्वी झालेला आहे. एवढे वगैरे माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण. सबसे पहले मैं रामदास गुलवी एंड फैमिली का हार्दिक अभिनंदन देता हूँ कि इन्होंने यहाँ दामन गांव में जो माता का मंदिर नहीं था तो मंदिर का स्थापना किया यहाँ पे, और आजू बाजू के लोगों को एक अच्छी प्रेरणा मिलेगी कि भाई यहाँ पे माता का उत्सव होगा और हमेशा भगवान का जो नाम स्मरण करना चाहिए वो हमेशा लेते रहेंगे. हमारे हिंदू धर्म की जो संस्कृति है ये उन्होंने बचा के रखी है. और यहाँ पे जितने भी लोग जो आए थे उनको इन्होंने कीर्तन का स्वाद दिया, जो धर्म का प्रचार भी किया है कि जो लोग घर में बैठ के नहीं सुन सकते हैं, कम से कम यहाँ इसी पूजा के बहाने आके हम लोग के कान में 2 अच्छे शब्द सुनने के लिए मिले. भले 100-150 लोग हैं, इसमें से 5 लोगों का भी जो परिवर्तन होगा तो हमारे लिए बहुत ही अच्छी भावना होगी.